चला. गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज येतोय का? हो सर, येतोय. फ्री वन. ओके. सगळ्यांना एक रिक्वेस्ट. तुमचं स्वतःचं नाव टाका रे बाबा. हे जे दिसतंय मला काही जणांची नावं ओप्पो समथिंग आहे, रिअलमी RMX आहे. परत जी मोबाईलची नावं दिसायला लागलेत ना, ऍडमिन आहे कोणाकोणाचं. स्वतःचं नाव तिथं टाका. रिनेमवर क्लिक करा. तुमच्या नावाचे इथं एक ऑप्शन असेल, राईट क्लिक करून रिनेम. आणि तुमचं जे नाव आहे ना प्रॉपर, ते नाव टाकून द्या. अदरवाईज रिमूव्ह केलं जाईल रे बाबा. बिकॉज एवढं चांगलं नाव दिलंय आपल्याला देवानं. देवानं नाही, आपल्या आत्यानं दिलंय. पण आपलं आपलं नाव टाकायला पाहिजे की नाही रे? अय ऍडमिन. ऍडमिन म्हणून आहे एक जण. दिदी, ताई, कोणी असेल, प्लीज रिनेम युअर नेम. तुमचं नाव चेंज करा. कुठे सर नाव टाकायचे? हे बघा, सांगतो मी. लेट मी शेअर माय स्क्रीन. माझी स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हे बघा, हे तुमचं नाव आहे. कुठे दाखवू? हे बघा, हे ऍडमिन नाव आहे. हे ऍडमिन ज्यांचं नाव आहे त्यांनी मला चॅटमध्ये सांगा तुमचं नाव काय आहे. कसं रिनेम करायचं मी सांगतो. ऍडमिन ऍडमिन नाव कोणाचं आहे त्यांनी चॅटमध्ये सांगा. चॅटमध्ये सांगा मला नाव काय. तुमचं नाव काय? ओप्पो CPH. व्हॉट इज युअर नेम? लवकर. तर माझा मोबाईल ओप्पोचाच आहे, ऋतिका ऋतिका काय पाटील. नाव तुम ऋतिका पाटील. हे बघा. सो काय करायचं, ओप्पोचा मोबाईल जरी असला ना मॅडम, हे बघा याच्यावरती राईट क्लिक करतो मी. बघा तुम्हाला दिसते इथे एक ऑप्शन आहे रिनेम. इथं मी टाकलं ऋतिका पाटील. ठीक आहे. हे बघा झालं. आलं ऋतिका पाटील. हे ऍडमिन कोणाचं आहे नाव सांगा, मी रिनेम करतो. अँड समथिंग आणखीन कोण आहे रे बाबा? हा, हे रिअलमी. हु इज रिअलमी? रिअलमी RMX कोण आहे? माईक चालू करून सांगा लवकर. रिअलमी RMX महेश कनसे. ठीक आहे. हे बघ दादा, नेक्स्ट टाइमला काय करायचं, हे रिनेम करून यायचं सगळ्यांनी. ठीक आहे. महेश कनसे. ज्यावेळेस तुम्ही जॉईन करता मीटिंग, त्यावेळेस तिथे एक ऑप्शन येतो, जॉईन विथ. ओके, तुमचं नाव तिथं टाकायचं ऑप्शन असतो. ते नाव टाकून नेक्स्ट सेशनला यायचं बरं का. मला नावच नाही कळलं तर कोणीही सेशन अटेंड करू शकेल, बरोबर. सो मेक शुअर दॅट तुमचं नाव पाहिजे. हो ऍडमिन, तुमचा उपवास आहे का आज? मौन व्रत वगैरे धरले का तुम्ही? बोलाय की राव, एवढं बोला बोला म्हणतोय मी. कोण आहे ऍडमिन? ऍडमिन आय थिंक. ओके. फ्रॉम आवर डिपार्टमेंट माइट बी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बाकी एक मिनिट, लेट मी चेक फ्रॉम आवर एंड. एक मिनिट. तू जॉईन केली का मीटिंग ऍडमिन नावाने? नाही ना? ठीक आहे. ओके. हे ऍडमिन आमच्या डिपार्टमेंटचं नाही रे बाबा. चेंज करा लवकर नाव तुमचं जे काय असेल ते. सर त्याला मेसेज टाका नाही पर्सनल. पर्सनल मेसेज नाही. आपण काय करू, यांना आजसाठी सुट्टी देऊ यांना. ठीक आहे.
आजसाठी किती यांची 5? सुट्टी. ठीक आहे. उद्या ऍडमिन बरोबर नाव घेऊन येणार किंवा लवकर बोलणार तरी. मला काय म्हणायचं, तुम्हाला चेंज करता येत नाही, बोलायचा काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, माईक चालू होत नाही सर, अहो चॅटचा काय प्रॉब्लेम आहे? चॅट करा ना. मला काहीतरी मी सांगू शकता ना तुम्ही. एक मिनिट. हॅलो. हा बोल ना. ओके. ठीक आहे. सो स्वतःचं नाव घेऊन या रे बाबा नो. किती छान छान नाव आहेत बघा बरं. अजय, आकांक्षा, अंजली, किती म्हणजे गोड नावं वाटतात. आणि त्याच्यामध्ये असं हे नाही ना चांगलं वाटत. रिअलमी RMX. ठीक आहे, चला. स्वागत आहे सगळ्यांचं. ओके, उद्यापासून तेवढी काळजी करायची रे सगळ्यांनी. आपापलं नाव टाकून यायचं, म्हणजे मला पण दिसतंय कोण काय करतंय, कोणाचं लक्ष आहे की नाही. ओके. सो यू आर हिअर गाईज टू लर्न द फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट. प्रत्येक जण इथं आलाय फुल स्टॅक जावा शिकण्यासाठी. और वी कॅन से डेव्हलपमेंट वी आर डुईंग इन द फुल स्टॅक जावा. चला चला चला. एक जणच आहे का? कमी. एकच मिनिट गाईज. नाव काय तुमचं? ओके. ऑनलाईन प्लीज बेटा. ओके. प्रत्येक जण इथं आलाय कशासाठी? फुल स्टॅक जावा शिकण्यासाठी. ओके. पण माहितीच नाहीये हे असतंय काय. व्हॉट इज मीन बाय फुल स्टॅक जावा. खूप जण असतील इथं ज्यांना माहित नाहीये फुल स्टॅक जावा काय असतं. ओके. सो पहिल्यांदा मी सुरू करतोय. व्हॉट डू मीन बाय एक्झॅक्टली फुल स्टॅक जावा. ओके. जावा आय थिंक ऐकलं असेल काही जणांनी. हो सर, जावा इज अ समथिंग कॉल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. जशी पायथन आहे, सी आहे, C++ आहे, तशी जावा म्हणून एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आपल्या दुनियामध्ये. बरोबर आहे, तुम्ही ऐकलं असेल. पण व्हॉट डू मीन बाय फुल स्टॅक जावा हे माहित बी काही जणांना माहित नसेल. तर ते मी सांगतो अगोदर, म्हणजे सगळ्यांना क्लिअर होईल आपण शिकणार काय आहोत. हे कळतंय की नाही? फुल स्टॅक जावा म्हणजे मित्रांनो काय बघा. एनी ऍप्लिकेशन इन ऑल ओव्हर दी वर्ल्ड इज डेव्हलप इन द 3 पार्ट्स. ओके. कुठलंही ऍप्लिकेशन बनत असताना हे 3 पार्ट मध्ये डेव्हलप होतं. कोणकोणते असतात 3 पार्ट्स? पहिला पार्ट असतो मित्रांनो फ्रंट एंड. पहिला पार्ट असतो फ्रंट एंड. ओके. फ्रंट एंड. दुसरा पार्ट असतो बॅक एंड. आणि तिसरा पार्ट असतो डेटाबेस. आता हे काय असतं सर? व्हॉट डू मीन बाय फ्रंट एंड, व्हॉट डू मीन बाय बॅक एंड अँड व्हॉट डू मीन बाय डेटाबेस. फ्रंट एंड काय, बॅक एंड काय, डेटाबेस काय? बघा, कुठलं पण ऍप्लिकेशन, कुठलंही ऍप्लिकेशन उचला उचला जगातलं, ते 3 पार्ट मध्ये डेव्हलप होतं. एक म्हणजे फ्रंट एंड, दुसरं बॅक एंड आणि तिसरं डेटाबेस. फ्रंट एंड त्याला म्हणतात जो आपल्याला दिसतो. फॉर एक्झाम्पल अमेझॉन, कॅन यू चेक इट? हे दिसतंय आपल्याला, राईट? जे दिसतं त्याला फ्रंट एंड म्हणायचं. मराठी मिनिंग काय रे याचं? फ्रंट म्हणजे समोरचा, एंड म्हणजे बाजू, समोरची बाजू. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हे जे दिसतंय, दिस इज समथिंग कॉल फ्रंट एंड. फ्रंट एंडला एक दुसरं नाव असतं, ते म्हणजे युजर इंटरफेस. जो इंटरफेस युजर बघतो त्याला युजर इंटरफेस म्हणतं. इंटरफेस, समोरचा चेहरा. कॅन यू चेक इट? हे जे युजरला दिसतंय, आता युजर म्हणजे मी, जो यूज करतो तो युजर, राईट? अमेझॉन कोण यूज करतोय? आता मी. सो आय एम अ युजर. जो इंटरफेस माझ्या समोर आहे दॅट इज समथिंग युजर इंटरफेस, आणि त्यालाच म्हणतात फ्रंट एंड. सो प्रत्येक ऍप्लिकेशनला फ्रंट एंड असतो. कॅन यू चेक इट? फ्लिपकार्ट, फ्लिपकार्टला फ्रंट एंड आहे की नाही? विदाउट फ्रंट एंड देर इज नो ऍप्लिकेशन इन द वर्ल्ड गाईज. हे बघा, फ्रंट एंड नसेल तर हाऊ युजर कॅन इंटिग्रेट ऑर वी कॅन से कम्युनिकेट विथ दॅट ऍप्लिकेशन. फ्रंट एंडच नाहीये आणि प्रोडक्ट परचेस करा, कसं करायचं? हे पॉसिबल आहे का विदाउट फ्रंट एंड? आता व्हॉट्सअपला सुद्धा फ्रंट एंड आहे. तुम्ही व्हॉट्सअप युज करता, जो तुम्हाला दिसतो तो फ्रंट एंड आहे. जर फ्रंट एंड नसता तर तुम्ही व्हॉट्सअप यूज केलं नसतं. फ्रंट एंड नसता तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन यूज केलं नसतं. फ्रंट एंड नसता तर तुम्ही इंस्टाग्राम यूज केलं नसतं. हे बरोबर की नाही? बॅकएंडला काय चालतं याच्याशी युजरला काय घेणं देणं असतं का? नसतं. मग व्हॉट डू मीन बाय बॅकएंड? जो दिसत नाही तो बॅकएंड. बॅकएंड म्हणजे मागची बाजू. इंस्टाग्राम वरती तुम्ही रील स्क्रोल करता,
हे दिसतंय का तुम्हाला? रील तर दिसतात सर आम्हाला, पण या रील येतात कुठून, कशा येतात? आम्ही लाईक करतो, लाईक केल्यानंतर लाईक जातात कुठं, कमेंट जातात कुठं, कुठं स्टोअर होतात, काय होतंय नेमकं मागं? आपल्याला दिसतं का? नाही दिसत. आता सेम थिंग, लेट सपोज मी इथं टाकलं आयफोन, मी आयफोन सर्च केल्यानंतर हजारो आयफोन माझ्या समोर येतात. इतका वेळ कुठं होते रे? दे आर स्टोर्ड इन द बॅक एंड गाईज. इतका वेळ बॅक एंड मध्ये होते, आता फ्रंट एंडला आले. कळतंय? लेट्स से इथे एक ऑप्शन आहे, कॅन यू चेक इट? लेट मी गो हिअर. इथे मी लॉग इन केलंय, कॅन यू चेक इट? हे मला म्हणतंय डिलिव्हर टू आदिनाथ समथिंग. ओके, लेट्स से हिअर एक ऑप्शन मला दिसेल, दॅट इज मॅनेज प्रोफाईल. ओके, लॉग आउटचा ऑप्शन दिसतोय का कुणा? लॉग आउट, लॉग आउट, लॉग आउट, अकाउंट, और माइट बी फ्लिपकार्ट मध्ये जातो मी. कॅन यू चेक इट? इथे एक ऑप्शन आहे लॉग इन. आता हे लॉग इन वर मी क्लिक केल्यावर काय झालं रे? हा फॉर्म आला. आता मी इथं जर नंबर टाकला माझा, ओटीपी जाणार आहे, बरोबर आहे? अहो सर, ओटीपी जातंय कसं काय? हे बघा, एक ओटीपी माझ्या नंबरवर सेंड केला. याचं जे लॉजिक लिहिलंय मित्रांनो, ते बॅकएंडला लिहिलंय, जे की आपल्याला दिसत नाही. आता मला ओटीपी आला, मी तो ओटीपी टाकला. आता हा ओटीपी काय म्हणतोय? इनकरेक्ट, अहो चुकला ओटीपी. सर ओटीपी कसं काय चुकला? याला कसं काय कळलं मी टाकलेलं ओटीपी चुकीचं आहे का बरोबर आहे? हे जे लॉजिक लिहिलं जातं त्याला बॅकएंड म्हणतात, जे की आपल्याला दिसत. हे कळतंय सगळ्यांना? सो बॅकएंड इज अ पार्ट ऑफ ऍप्लिकेशन वेअर युजर, और वी कॅन से विच युजर कॅन नॉट सी. युजरला जो दिसत नाही पण तो असतो. जसं आपण म्हणतो देव दिसत नाही पण आहे. सो समथिंग लाईक बॅकएंड, त्यालाच बॅकएंड म्हणा. ओके, असतं पण दिसत नाही. मग हे दिसतं कुणाला माहितीये का? डेव्हलपरला. डेव्हलपर कॅन सी द बॅकएंड. अहो ज्यानं डेव्हलपमेंट केलंय याचं, ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी मॅच होतो की नाही बघायचं, त्याला दिसणार की नाही हो बॅकएंड? डेव्हलपर कॅन सी द बॅकएंड, नॉर्मल एंड युजर कॅन नॉट सी द बॅकएंड गाईस. कळतंय सगळ्यांना? आणि तिसरी गोष्ट असते डेटाबेस. डेटाबेस इज समथिंग अ बिग स्टोरेज. हे खूप मोठं स्टोरेज आहे मित्रांनो, तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडलं. होय, तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडलं स्टोरेज आहे, खूप मोठं स्टोरेज आहे. इतकं मोठं स्टोरेज आहे, तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. तुमच्या मोबाईलमध्ये असतं 128 GB स्टोरेज, बरोबर आहे? हार्ड डिस्क 128 GB, और माइट बी तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये 1 TB एवढी हार्ड डिस्क घेतली. हे काहीच नाही आहे, हे काहीच नाही. डेटाबेस मध्ये मित्रांनो खूप मोठा डेटा स्टोअर होतो. आता अमेझॉन किंवा फ्लिपकार्टचे प्रोडक्ट किती आहेत माहिती आहे तुम्हाला? जस्ट अझूम करा 1 करोड प्रोडक्ट आहेत, 1 करोड. हे सगळे 1 करोड प्रोडक्ट कुठं असतात माहिती आहे का? डेटाबेस मध्ये असतात. हे कुठं असतात? डेटाबेस मध्ये 1 करोड प्रोडक्ट. सो कॅन यू इमॅजिन? अहो हे तर जाऊ द्या, तुम्ही ज्या रील्स बघता, रील्स कधी संपल्यात का हो? सर डेटा संपत आहे आमचा, रील कुठं संपत आहेत? आम्ही स्क्रोलवर स्क्रोल करतो, स्क्रोलवर स्क्रोल, पण रील काही संपत नाहीत. मग या रील कुठं आहेत एक्झॅक्टली? ज्यावेळेस एखादा क्रिएटर रील अपलोड करतो माझ्यासारखा, आधी आणि जावा, ही जी रील अपलोड केली मी रील अपलोड केली, ही रील जाते कुठं? मागं कोणतरी बसलाय, त्याचं नाव आहे डेटाबेस. या डेटाबेसमध्ये ती रील स्टोअर केली जाते आणि लाखो लोकांना ती रील दाखवली जाते. बघा, मोटिवेशन घ्या. मग या रील्स किती असतात असतील अंदाजे? अहो मित्रांनो, ह्या 100 करोड प्लस रील्स आहेत. 100 करोड. इंस्टाग्रामचं जर तुम्ही डॉक्युमेंटेशन वाचलं असेल किंवा चॅट जीपीटीला विचारा, 2025 मध्ये इंस्टाग्राम वरती किती रील अपलोड केल्या गेल्या? हे काय म्हणतोय मी परत ऐका. हाऊ मेनी रील्स वेर अपलोडेड ऑन इंस्टाग्राम इन द इयर ऑफ 2025? सो तुम्हाला आन्सर भेटेल, 100 करोड प्लस रील्स वॉज अपलोडेड ऑन द इंस्टाग्राम. आता त्यातला दुसरा क्वेश्चन विचारतो मी, हाऊ मेनी रील्स वेर यू वॉच ऑन द इंस्टाग्राम इन 2025? 2025 मध्ये इंस्टाग्राम वरती तुम्ही किती रील्स पाहिल्या? अपलोड तर केल्या 100 करोड, पण तुम्ही किती पाहिल्या रे? सर त्याचं कोण काय काउंट करते का? त्याचा काउंट थोडी केला जातो. त्याचा काउंट कोण करतो का? नाही करत. मग तरी अंदाजे तुम्ही 1,00,000 तर रील बघितले असतील. 1,00,000 तरी बघितले असेल ना?
मग या रील आल्या कुठून? ऑल रील्स वेर स्टोर्ड इन समथिंग कॉल्ड डेटाबेस. या सगळ्या रील मित्रांनो स्टोअर केल्या होत्या डेटाबेसमध्ये. हे सगळे हजारो करोडो प्रोडक्ट स्टोअर केले जातात डेटाबेसमध्ये. कळतंय सगळ्यांना? सो डेटाबेस इज नथिंग बट बिग स्टोरेज. Backend is nothing but user cannot see the backend, but some logic happen in the background, which is called backend. And what do you mean by front end? जे आपल्याला दिसतं त्याला फ्रंट एंड म्हणतात. व्हॉट इज फ्रंट एंड? जे आपल्याला दिसतं ते फ्रंट एंड. कॅन यू चेक इट? आय वॉन्ट इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, लेट्स से आय वॉन्ट रिअलमी. हे बघा, हे फ्रंट एंड आहे. जे दिसतं ते फ्रंट एंड, जे दिसत नाही ते बॅक एंड, आणि जिथं डेटा स्टोअर केला जातो तो डेटाबेस. ओके. सो याचं कॉम्बिनेशन म्हणजे फुल स्टॅक जावा. व्हॉट डू मीन बाय फुल स्टॅक जावा, और वी कॅन से फुल स्टॅक. फुल स्टॅक म्हणजे काय बघा, फुल स्टॅक इज अ कॉम्बिनेशन ऑफ फ्रंट एंड, बॅक एंड अँड डेटाबेस. फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेसचं कॉम्बिनेशन म्हणजे फुल स्टॅक. हे क्लिअर आहे आता सगळ्यांना? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? व्हॉट डू मीन बाय फुल स्टॅक? जिथं फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस तिन्ही गोष्टी येतात त्याला फुल स्टॅक म्हणतात. आता या फुल स्टॅक मध्ये जर मित्रांनो तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करताय, त्याचं नाव आहे जावा. वी आर युझिंग जावा. व्हॉट इज जावा? इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. आणि ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण यूज करतोय टू डेव्हलप फ्रंट एंड. बघा काय म्हणतो मी, जावा वी आर युझिंग टू डेव्हलप फ्रंट एंड. Java we are using to develop backend. Java we are using to develop database. जर असं असेल तर या कॉम्बिनेशनला म्हणतात फुल स्टॅक जावा. जर तुम्ही फ्रंट एंड साठी जावा यूज करताय, बॅक एंड साठी जावा यूज करताय, डेटाबेस साठी जावा यूज करताय, तर आता याला काय म्हणणार? फुल स्टॅक जावा. काय म्हणणार याला? फुल स्टॅक जावा. ओनली फुल स्टॅक म्हणजे काय? द कॉम्बिनेशन ऑफ फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस इज कॉल्ड फुल स्टॅक. बट इफ यू आर युझिंग जावा फॉर द फ्रंट एंड, जावा फॉर द बॅक एंड and Java for the database, then it called full stack Java. सो तुम्ही जो कोर्स चूज केलाय त्याचं नाव काय? फुल स्टॅक जावा. डन. आता समजलंय सगळ्यांना आपण जे शिकणार आहोत ते काय आहे? ऑनलाईन कोणाला काही क्वेश्चन? तुम्ही जो कोर्स चूज केलाय, तुम्ही जे 6 महिन्यामध्ये शिकणार आहात येणाऱ्या 6 महिन्यामध्ये, ते एक्झॅक्टली आहे काय हे माहित असणं खूप गरजेचं आहे, बरोबर की नाही? सो व्हॉट यू आर गोइंग टू लर्न? यू आर गोइंग टू लर्न हाऊ टू डेव्हलप फ्रंट एंड. जसा फ्रंट एंड दिसतोय अमेझॉनचा, हे बघा, हा फ्रंट एंड मी कसा बनवू शकतो, हे प्रोडक्ट मला कसे दिसतील, ज्यावेळेस मी क्लिक करेल याच्यावरती, याच्या बॅक एंड मधून याचा डेटा कसा प्रकारे येऊ शकतो, हे कसं काय मी डेव्हलप करेल, त्यासाठी बॅक एंड पार्ट शिकणं गरजेचं आहे. आणि जे प्रोडक्ट जिथं स्टोअर केले जातात, तो डेटाबेसचा पार्ट, तो पार्ट आपल्याला शिकायचा आहे. ओके. हे सगळं आपण शिकणार 6 महिन्यामध्ये. आता फ्रंट एंड मध्ये काय असणार, बॅक एंड मध्ये काय असणार, डेटाबेस मध्ये काय असणार, या सगळ्या गोष्टी मी सांगतो. कॅन यू चेक इट? फ्रंट एंड. Front end guys will start with the very important like technology that is called HTML. Then we'll go for CSS. Then we'll go for JavaScript. Okay. Then we'll understand Bootstrap. Then we'll understand Angular guys. Can you check it? In the front end, we are going to learn these technologies: HTML, CSS, JavaScript, Bootstrap आणि अँग्युलर. याने होतं काय माहितीये का? काही नाही होत. असा फ्रंट एंड बनवता येतो आपल्याला, जो दिसतोय तुम्हाला. हे जर बनवायचं असेल मित्रांनो, यू वॉन्ट समथिंग HTML, CSS, JavaScript, Bootstrap आणि अँग्युलर, हे तुम्हाला जमलं, तुम्ही असा फ्रंट एंड बनवू शकता. एक्झॅक्टली असं. ओके. इवन मी तुम्हाला शो करून दाखवणार आहे असा फ्रंट एंड आपण कसा बनवू शकतो. हे असे लॅपटॉप्स तुम्हाला दिसत आहेत, त्याच्या खाली याचं डिस्क्रिप्शन दिसतंय, रेटिंग आहे, प्राइस आहे, विथ डिस्काउंट आहे, राईट. खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे सगळं बनवता येतं आपल्याला, फक्त काय शिकावं लागतं, एवढं. देन इन द बॅक एंड पार्ट वी आर गोइंग टू लर्न कोर जावा. ओके.
then advanced Java, then Spring framework, and extension of Spring, that is Spring Boot. ओके. बॅकएंड मध्ये आपण शिकणार आहोत कोर जावा, ऍडव्हान्स जावा, स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट. ओके. And the database guys, we are going to understand the part of SQL and MySQL. ठीक आहे सगळ्यांना. सो या एवढ्या टेक्नॉलॉजी आपल्याला शिकायच्या आता दिसताना तुम्हाला दिसतील या 5, या 4 आणि या 2, 11 टेक्नॉलॉजीज. बट गाईज ज्यावेळेस तुम्ही इन डेप्थ जाल त्यावेळेस तुम्हाला कळेल खरंच याला 6 महिने लय महत्वाचे आहेत. ओके. 6 महिने कधी माहितीये? जर तुम्ही दिवसातले 6 तास देत असाल तर. जर तुम्ही दिवसातले 6 तास अभ्यासासाठी देत असाल तर 6 महिने. नाहीतर ऍक्च्युली याला टाइम किती लागतो सांगू? प्रामाणिकपणे सांगू, इट विल रिक्वायर्ड अराउंड 2 years ऑफ टाइम टू लर्न ऑल दिस टेक्नॉलॉजी. सर 11 तर टेक्नॉलॉजीज एवढं काय? 11 मी बघत बघत शिकतो असं नाही भावा. याच्यासाठी 2 वर्षाचा टाइम लागेल. जर तुम्हाला हे दररोज तुम्ही म्हणले सर दररोज एखादा तास भेटताय मला, 1 तास दररोज देतो मी, मग किती दिवस लागतील? तर सिम्पल आन्सर आहे 2 वर्ष लागतील टू लर्न ऑल दिस टेक्नॉलॉजी. किती वर्ष लागतील? 2 वर्ष. मग सर 6 महिन्यात तुम्ही आम्हाला काय फसवायला लागले का? 6 महिन्यात पण होईल, बट 6 महिन्यासाठी काय करावं लागेल रे? डेली ऍटलिस्ट मित्रांनो 3 to 6 hours स्टडी इज मॅन्डेटरी. जर तुम्हाला 6 महिन्यामध्ये हा कोर्स कम्प्लीट करायचा असेल. किती? 6 महिने. त्यामुळे वेळ कमी आहे आपल्याकडे. सो ट्राय टू डू द थिंग्स अर्ली. ओके. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. का कुणाकडे आहे सर 2 वर्ष जाऊ द्या निवांत आपलं, तुमचं बी निवांत आमचं बी निवांत, असं नाहीये. आपल्याला गोष्टी लवकर लवकर शिकायच्यात. लवकर लवकर म्हणजे 6 महिने काय लवकर आहे का हो? नाहीये. सो ट्राय टू अंडरस्टँड दॅट. दिवसातले 3 ते 6 तास देणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. इफ यू वॉन्ट टू बिकम अ फुल स्टॅक जावा डेव्हलपर, इफ यू वॉन्ट टू लर्न ऑल दिस टेक्नॉलॉजीज, ऍटलिस्ट 3 ते 6 तास. मग 6 द्या नाही तर 3 तास द्या, बट हा टाइम मला पाहिजे तुमच्याकडून. काही कळतंय सगळ्यांना? हे प्रॉमिस सगळ्यांनी आज सुरू करायचंय की बाबा मी आजपासून 3 ते 6 तास टाइम देणार, म्हणजे माझा कोर्स 6 महिन्यामध्ये. बघा कोर्स तर माझा संपेल 6 महिन्यात, बट महत्वाचं काय माहितीये का? तुम्हाला अंडरस्टँड कितपत झालंय त्याच्यामधलं. अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. कोर्स कम्प्लीट करणं म्हणजे जॉब लागणं का हो? नाहीये. ही डेफिनेशन सोडून द्या. सर माझा कोर्स झालाय मला जॉब द्या. हे हे संपलंय, जुनं होतं. बिफोर 2020 असं चालायचं. हो माझा कोर्स झालाय द्या की जॉब मला. आज असं नाहीये. अय आज काय माहितीये का? इन द टुडेज लाईक 2026 चालू आहे. कोर्स प्लस युअर एफर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द 2026. कोर्स तर पाहिजेच, सोबत तुमचे काय पाहिजे रे बाबा? एफर्ट्स पाहिजे. एफर्ट्स. आता एफर्ट्स, एफर्ट्स कळतं सगळ्यांना. एफर्ट्स म्हणजे काय? ऑनलाईन व्हॉट डू मीन बाय एफर्ट्स? तुम्ही म्हणता बघा मी एकटाच एफर्ट्स घेतोय, तुझे काहीच एफर्ट्स नाहीत. मग कसं होईल आपलं? एफर्ट्स कळतंय सगळ्यांना. प्रयत्न. बरोबर की नाही? कोर्स तर पाहिजेच, सोबत मित्रांनो तुमचे एफर्ट्स पाहिजे. ते पण स्वतःचे एफर्ट्स खूप महत्वाचे. म्हणजे जर कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल मित्रांनो, आज मी तुम्हाला या 5 असाइनमेंट दिल्यात, या 5 असाइनमेंट तुम्हाला करायच्यात. सो एफर्ट्स म्हणजे काय माहितीये का? या 5 असाइनमेंटच्या 15 असाइनमेंट करणं. दीज आर कॉल्ड एफर्ट्स. याला एफर्ट्स म्हणतात. 5च्या किती करायचं? 15. लक्षात घ्यायचं आजपासून. म्हणजे माझ्या XXX चालायचं. किती एक्स चालायचं? XXX. XXX कळतंय सगळ्यांना? मी 5 म्हणलं तर किती करायच्या? 15. कधी कधी मी म्हणेल हे पोरांनो आज काय करा माहितीये का? हा जो कोड आहे ना ऍटलिस्ट 5 वेळा करून बघा किंवा 10 वेळा करून बघा. 10 times हा प्रोजेक्ट करा. तर तुम्ही किती वेळा केला पाहिजे? 30 times. हा रूल विसरायचाच नाही. हे येते लक्षात सगळ्यांना? हा रूल कोणीच विसरायचा नाही आजपासून. कोर्स आज सुरू झालाय आपला, म्हणून मी सगळ्यांना सांगतोय. परत परत मला वाटतं इथं आणखीन ओप्पो वगैरे जॉईन होत आहेत. असं नका करू रे राजांनो. तुमचं चांगलं नाव हे बघा,
ओप्पो CPH परत आले. नाव चेंज करायचं एखादं ट्युटोरियल बघा युट्यूबला. हाऊ टू चेंज द झूम नेम. ठीक आहे. ओके रिअलमी. ओके सर मॅडम दीदी ताई लाडकी बहीण काय जे काय असेल ते, हे एक ट्युटोरियल बघा आज. हाऊ टू चेंज द नेम ऑन झूम. आज आपण सगळ्यांना अलाव करू, काय प्रॉब्लेम नाही. ते ठीक आहे. सो फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम टुडे, ज्याच्यामध्ये आपण शिकतोय फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस काय असतं आणि फुल स्टॅक जावा काय असतं. आता मी माझ्या मुद्द्याकडे येतोय. दॅट इज समथिंग. आपण जी प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करतोय मित्रांनो जावा. जावाच प्रोग्रामिंग लँग्वेज का करायची सर? एवढ्या दुनियामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज पडल्यात, एवढं जावामध्ये काय खास आहे? तुम्ही जावाच का आम्हाला शिकवताय किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट जावामध्येच का करावी, हे मला तुम्हाला सांगायचं. ऐका रे सगळे. आपण जी फुल स्टॅक डेव्हलपमेंट करणार आहोत ती जावामध्ये करणार आहोत. सर जावामध्ये करण्याचा काय पर्पज आहे किंवा जावा आहे काय आम्हाला समजेल का? व्हॉट इज मीन बाय जावा? आम्ही खूप बेसिक पासून आलोत, आम्हाला काहीच माहित नाही, आयडियाच नाही. डोंट वरी गाईज. जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. हे लहान लेकरांना सुद्धा माहिती आहे आजकाल, बरोबर आहे? खरं माहिती, 3री 4थी 5वीचे जे पोर आहेत ना, CBSE पॅटर्न वगैरे, त्यांना माहित आहे हे. इव्हन मी स्वतः शिकवलंय. 5वी 6वीची पोरं शिकतायत जावा, पायथन, HTML. लिटरली ते शिकतायत. जावा काय मित्रांनो? प्रोग्रामिंग लँग्वेज. मग आता प्रश्न काय माहितीये का? आपल्याला हेच माहिती नाही आणखीन प्रोग्रामिंग काय असते. प्रोग्रामिंग या शब्दाचा अर्थच माहित नाहीये आपल्या मराठी मुलांना किंवा खूप जणांना. प्रोग्रामिंग काय असते, प्रोग्रामिंग लँग्वेज कशाला म्हटलं जातं, हे लय सोपं आहे बघा. सगळ्यांना मराठी माहिती आहे. आपण जी भाषा बोलतो ती कसली भाषा आहे? मराठी भाषा आहे. त्याला काय म्हणतो आपण? मराठी लँग्वेज. हे मराठी काय असर लँग्वेजच आहे. मग मला सांगा प्रोग्रामिंग काय? अहो प्रोग्रामिंग पण लँग्वेजच आहे की. ते जुळलं का? मराठी पण लँग्वेज आहे, प्रोग्रामिंग पण लँग्वेज आहे, हिंदी लँग्वेज आहे, इंग्लिश लँग्वेज आहे. आपण मराठीच घ्या. तुम्ही मराठी लँग्वेज का यूज करता? तर काय यूज करता म्हणजे गर्व आहे आम्हाला मराठीवर. येस. टू कम्युनिकेशन विथ अदर पार्टी, टू कम्युनिकेशन विथ गर्लफ्रेंड. काय यूज करता तुम्ही? मराठी यूज करताय, बरोबर की नाही? करता की नाही? का इंग्लिश मध्ये बोलता? मराठीमध्येच बोलता. जेवलास का? मी नाही जेवलो, तू पण नाही, तू पण जेवू नको. हे मराठी कशासाठी बोलता? लेट सपोज 2 जण आहेत. ओके, 2 जण आहेत. यांना बोलायचंय, तर यांच्या बोलण्याचं एकमेव साधन काय हो मित्रांनो? जर ते महाराष्ट्रामध्ये राहत असतील तर ते दुसरी कुठली भाषा युज करतील का? दे विल यूज मराठी. माझी मराठी, करेक्ट. मराठी मधून बोलतील ते, म्हणजेच काय करतील? कम्युनिकेशन, संवाद, राईट. दोघांना बोलायचे. लेट सपोज दिस इज समथिंग ए आणि हा आहे बी, किंवा हा राजा ही राणी. यांना बोलायचंय, कसं बोलतील? हे मराठीमधून बोलतील, बरोबर आहे. आता मला सांगा मराठीचा यूज इथं काय झाला हो? दोघांना बोलायचं होतं म्हणून मराठी यूज करण्यात आली. मग मित्रांनो नीट लक्षात घ्या. इथं आहे लेट सपोज एक ह्युमन. ह्युमन म्हणजेच माणूस, मानव, ज्याला 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान, राईट. लेट सपोज देयर इज अ राम. राम नावाचा एक माणूस आहे. त्याला जर बोलायचं असेल एखाद्या माणसासोबत तर त्याला काय आली पाहिजे? मराठी. पण मित्रांनो जर एखादा माणूस तुमच्यासारखा माझ्यासारखा, त्याला जर बोलायचं असेल कम्प्युटर सोबत, कोणासोबत? कम्प्युटर सोबत, लॅपटॉप सोबत, त्यालाच मशीन म्हणतो आपण, मशीन सोबत, तर मराठीने काम भागत नाही. तिथं मित्रांनो त्याला काय यूज करावं लागते? भाषाच यूज करायला लागते. पण कसली भाषा? प्रोग्रामिंगची भाषा. काय कळतंय? इफ यू वॉन्ट टू कम्युनिकेट विथ ह्युमन टू ह्युमन, यूज मराठी. हे बघा काय म्हणतोय मी, ह्युमन टू ह्युमन कम्युनिकेशन असेल, समोर पण माणूस आहे, बोलणारा पण माणूस आहे, मग काय यूज करा?
मराठी यूज करा. अहो पण बोलणारा ह्युमन आहे, ऐकणारा जर मशीन असेल, मराठीनं भागल का हो? इथं मराठी येईल का कामाला? नाही येणार. नाही येणार मित्रांनो. मग प्रोग्रामिंग इज व्हॉट? प्रोग्रामिंग इज अ वे टू कम्युनिकेट विथ व्हॉट? कम्प्युटर और मशीन. हे कळतंय सगळ्यांना? व्हॉट डू मीन बाय प्रोग्रामिंग? प्रोग्रामिंग इज अ वे टू कम्युनिकेट विथ मशीन गाईज. मशीन सोबत बोलण्यासाठी यूज केली जाते प्रोग्रामिंग. मग आता तुमचा प्रश्न असेल, सर कशाला तडपडायचंय मशीन सोबत बोलायचंय? माणसं काय गेली ती वय? बरोबर की नाही? माणसासोबत बोला ना, मशीन सोबत बोलून काय कुणाचं भलं झालंय? मला सांगा, माणसासोबत बोलून कुणाचं भलं झालंय? आता तुम्ही दररोज कम्युनिकेशन करताच की मित्रासोबत, त्यांच्यासोबत. भलं म्हणजे काय भेटतं तुम्हाला बोलून? सर काय भेटतं, काय सांगायचं तुम्हाला? आनंद भेटतो, आम्हाला सुख भेटतं. मग मशीन सोबत बोलून मी जर तुम्हाला काही ऍडव्हान्टेजेस सांगितले, तुम्ही आजपासून काय कराल माहिती आहे का? बंद कराल मशीन याच्यासोबत बोलायचं, माणसासोबत. यू विल कम्युनिकेट विथ मशीन ओनली. कसं काय सर, एवढी काय पॉवर आहे याच्यामध्ये? येस. मशीन सोबत बोलाल तर मित्रांनो, तुम्हाला खूप सारे ऍडव्हान्टेजेस भेटतील. काय ऍडव्हान्टेजेस भेटतील? पहिला ऍडव्हान्टेज सांगू का? तुम्हाला पैसे भेटतील. यू विल अर्न मनी इफ यू कम्युनिकेट विथ मशीन. मग पैसे कोणाला कमवायचे? सर सगळ्यालाच कमवायचे. आम्ही तर उगीच आलोय एवढं काम सोडून. पैसे कोणाला कमवायचे नाहीत असं कोण आहे का? सर आय डोंट वॉन्ट टू अर्न मनी. मी आपलं उगंच आलोय असं बघावं म्हणलं कसं काय चालू आहे काय? एव्हरी वन वॉन्ट टू अर्न मनी. मित्रांनो, जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर मशीन सोबत बोला, तुम्ही पैसे कमवा. हे प्रूव्ह करून दाखवतो मी तुम्हाला. तुम्हाला काहीतरीच सांगताय सर आपलं, काहीतरीच नाहीये मित्रांनो. मशीन सोबत बोलून हजारो लाखो करोडो रुपये आजकाल कमवले जात आहेत. कसं काय? सांगतो. मला सांगा, जर तुम्ही एखाद्या ह्युमनशी बोललात, बोललेले पैसे भेटतात का? नाही भेटत. हा ए बी सोबत बोलतोय, एक वेळेस त्याला त्याकडून काहीतरी नॉलेज भेटेल, एक वेळेस त्याला त्याच्याकडून काहीतरी गायडन्स भेटेल, मोटिवेशन भेटेल. जर तुम्ही माझ्याशी बोलले, मी काय देईल तुम्हाला? मोटिवेशन देईल का? मी पैसे देईल? पैसे देईल का? तर म्हणलं, सर मी बोलतो, मला द्या की थोडेफार पैसे. असं नाही होणार, राईट? माणूस माणसाशी बोलला तर तुम्हाला काहीतरी नॉलेज भेटेल, काहीतरी गायडन्स भेटेल, बरोबर आहे, मार्गदर्शन भेटेल. पण मशीन सोबत बोलल्यानंतर मी म्हणतोय तुम्हाला पैसे भेटतील. आजपासून सगळे उठून मशीन सोबत बोलायला चालू करा. पैसे कसे भेटतील ऐका, त्यासाठी स्टेप आहे. मशीन सोबत बोलून पैसे असे भेटतील मित्रांनो, जर तुम्ही मशीन सोबत बोलले, काय होईल बघा. इफ यू टॉक विथ मशीन, इथं लिहितो मी म्हणजे तुम्हाला कळेल. इफ यू टॉक विथ मशीन, ओके, विल एबल टू सॉल्व आवर प्रॉब्लेम, विल एबल टू सॉल्व आवर प्रॉब्लेम्स. जर आपण मशीन सोबत बोललो तर आपण मशीन कडून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकतो. खरं काय सर? सांगू का एक्झाम्पल? लेट सपोज हा ए आहे, हा बी ला काय म्हणतोय माहितीये का? मला सांग रे, 10 अधिक 10 किती होतं? आता मी तुम्हाला विचारलं, मी पण ह्युमन आहे, तुम्ही पण ह्युमन आहात. 10 अधिक 10 सांगा रे किती होतं? तुम्ही म्हणाल, लगेच म्हणाल सर 10 अधिक 10 20 होतं. बरोबर आहे. मी म्हणलं, पोरांनो मला सांगा, 10 गुणिले 2 किती होतं? तुम्ही मला, सर हे काय विचारताय, 10 गुणिले 2 पण 20च होतं. बरोबर आहे. पण मी इथंच थोडासा हार्ड प्रश्न केला. मी म्हणलं, पोरांनो 10 गुणिले 34 गुणिले 89 भागिले 90. आता तुम्ही काय म्हणाल? काय म्हणाल तुम्ही? सर काय येडबीड लागलं का? थोडं थांबा की. सोपं सोपं म्हणून तुम्ही डायरेक्ट मुद्द्यात हात घातला, लईच अवघड विचारलं. म्हणजे ह्युमन ब्रेन विल स्टॉप हिअर ऑर नॉट? आपला मेंदू डायरेक्ट स्टॉप होतो. अरे काय, इट इज व्हेरी हार्ड, राईट? म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला मिनिमम 1-2 मिनिटं लागतील. लईच हुशार असेल तर 10 सेकंद तरी लागतील. काही कराय की नाही? पण विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही सांगू शकाल का याचा आन्सर? नाहीये मित्र. मग मला सांगा, याचं आन्सर तुम्हाला लगेच सांगता येत नाही. हा तुमचा प्रॉब्लेम आहे की नाही? प्रॉब्लेम आहे राव हा. मान्य करावं लागेल की नाही? ऑनलाईन सगळे हे तुम्हाला एका सेकंदात सांगता येत नाही. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मी तुमचा प्रॉब्लेम शोधून काढला.
हा तुमचाच नाही, माझा पण प्रॉब्लेम आहे. मला पण नाही सांगता येणार एका सेकंदात आन्सर याचं, अजिबात नाही सांगता येणार. पण मित्रांनो, या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगू, हाच प्रॉब्लेम तुम्ही मशीनला विचारा. मशीन भावा एका सेकंदात तुला डोळे झाकून आन्सर सांगेल, एका सेकंदात, की बाबा याचं आन्सर हे येऊन टाकतात. म्हणजे मशीनने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की नाही, करणार आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण कधी माहित आहे का, मशीनला बोलावं लागेल. आणि मशीनला बोलण्यासाठी काय शिकावं लागेल? तुम्ही जर डायरेक्ट मशीनला म्हणले, हे मशीन 10 × 34 × 89 भागिले 90 सांग, मशीन म्हणल बाबा ये मेरे को नहीं समझ में आता है. मशीनला हे समजत नाही. मशीनला हेच आपल्याला सांगायचंय. बट कसं? बाय द वे प्रोग्रामिंग. तुम्ही आता ह्या पीला हे कसं सांगितलं? मराठीत सांगितलं. तसं मशीनला मराठीत, इंग्लिशमध्ये सांगून नाही जमत दोस्तांनो, मित्रांनो. त्याला सांगावं लागतं त्याच्या भाषेमध्ये, प्रोग्रामिंगमध्ये. ठीक आहे. मग सर याने थोडी पैसे कमवणार होतो आपण, एवढं सॉल्व्ह केलं थोडी पैसे भेटतात. थांबा जरा. पैसे कसे भेटतात सांगतो मी. हे क्लिअर झालं सगळ्यांना. हा खूप सिंपल प्रॉब्लेम होता. जो तुमचा आहे, माझा आहे. हा प्रॉब्लेम मशीन सॉल्व्ह करू शकते. अहो हा प्रॉब्लेम सोडा. ऍट अ टाइम अशा 10 स्टेटमेंट मी मशीनला दिल्या. किती? बोला, 10 स्टेटमेंट. ऍट अ टाइम लेट से इथं किती स्टेटमेंट आहेत? 5. एवढ्या 5 स्टेटमेंट मशीनला म्हणलं, हे भाई याचं आउटपुट पाहिजे मला, याचं पण पाहिजे, याचं पण पाहिजे, याचं सगळ्याच आउटपुट पाहिजे. हा ह्युमन काय म्हणेल भाई? डायरेक्ट हा बिशुद्ध पडेल. एवढं सगळं भेटल्यावर पडेल की नाही? पण मित्रांनो, मशीन एवढा मोठा टास्क असू द्या, मशीन तुम्हाला याचा आउटपुट काही सेकंदामध्ये देणार आहे. अहो हे सोडून द्या. एका लाईनचं कुठे घेऊन बसले? एका लाईन एक लाईनचा कोड सोडून द्या. तुम्ही याला 1 करोड लाईनचा कोड द्या. मशीन याचा आन्सर तुम्हाला एका सेकंदामध्ये देणार आहे. किती मोठी पॉवर आहे ही. किती मोठी पॉवर आहे रे. खूप मोठी पॉवर आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्ही ज्यावेळेस YouTube वरती एखादा व्हिडिओ क्लिक करता, लेट सपोज तुम्हाला माझा व्हिडिओ आला, आधी आणि जेव्हाचा एक व्हिडिओ आला, तुम्ही त्या व्हिडिओवरती क्लिक केलं, व्हिडिओवरती क्लिक केलं, व्हिडिओ प्ले झाला, व्हिडिओ दिसायला लागला, आवाज यायला लागला, व्हिडिओ यायला लागला. पण मित्रांनो, याच्या मागं लाखो लाईनचा कोड, 1 लाख लाईनचा कोड त्या ठिकाणी मशीन एक्झिक्यूट करते. हे मात्र आपल्याला दिसतं का? नाही दिसत. मग हे पॉसिबल झालं कुणामुळे? माझा व्हिडिओ तुम्हाला दिसला. हाऊ इट इज पॉसिबल? हाऊ इट इज पॉसिबल? इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ मशीन ओनली. मशीनमुळे दिसायला लागला भाऊ. तुम्ही इंस्टाग्रामवरती एक रील स्क्रोल करताय, करताय की नाही? तुम्हाला माहित आहे त्याच्या मागे किती लाईनचा कोड रन होतोय? एका रीलच्या मागे लाखो लाईनचा कोड रन होतोय. एक रील स्क्रोल केली की मागे एक्झिक्युशन चालूच आहे. दुसरी केली की त्याचं मागे एक्झिक्युशन चालूच आहे. हे सगळं कोण करतं रे? मशीन. का माणसं लावली ती रोजानं? तू एका रीलचं काम कर, तू याचं काम कर. माणसं रोजानं लावलेत का? नाहीये. मशीन इज देअर मित्रांनो. मग मशीन सोबत बोलणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे की नाही? मशीन सोबत बोललं तर एवढे दुनियाभराची कामं होतात. आणखीन सांगू? बघा, हा जो वर्ड दिसतोय तुम्हाला प्रोग्रामिंग मित्रांनो, हा किती पॉवरफुल आहे. प्रोग्रामिंगमुळे मी याच्या आधी कितीतरी वेळा सांगितलंय, खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. प्रोग्रामिंगमुळे मित्रांनो, वी कॅन सॉल्व्ह आवर प्रॉब्लेम्स. आपले स्वतःचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आपण हे सॉल्व्ह करू शकतो प्रोग्रामिंगमुळे. स्वतःचे प्रॉब्लेम. आता मी माझा स्वतःचा प्रॉब्लेम सांगू. आता माझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्हाला माहित असेल नसेल, मी जावाचे क्लासेस घेतो, पायथनचे क्लासेस घेतो, C++, फ्रंट एंड, बॅक एंड सगळे क्लासेस घेतो, करेक्ट? याचे मी क्लासेस घेतो. पण आता प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? हे क्लासेस घेण्यासाठी मला खूप सारे स्टुडंट्स आता माझ्याकडे आहेत, राईट? एक 200+ स्टुडंट आहेत. पण मित्रांनो, हे 200+ स्टुडंट येतात माझ्याकडे, मला म्हणतात, "सर मला कोर्स करायचा आहे." मग मी त्यांना डेमो सेशन पाठवतो. मग ते म्हणतात, "सर पूर्ण इन्फॉर्मेशन द्या." सिलेबस पाठवतो. त्यांना मग परत त्यांच्याकडून पेमेंट घेतो, राईट? हे सगळ्या गोष्टी करतो. पण हे करण्यासाठी म्हणजे खूप वेळ जातोय माझा, राईट? सो याच्यासाठी मला पाहिजे एक वेबसाईट. काय पाहिजे? वेबसाईट. त्या वेबसाईटवरती काय होईल माहिती त्याच्यावरती स्टुडंट जाईल, स्वतः रजिस्ट्रेशन करेल. मला काय घेणं-देणं आहे का? रजिस्ट्रेशन करेल, त्याचा डेटा माझ्याकडे डेटाबेसमध्ये येईल, न सांगता.
परत तो लॉग इन पण करेल, परत त्याला सगळे कोर्सेस दिसतील, त्याला जावाचा कोर्स पाहिजे, तो जावाचा कोर्स चूज करेल आणि परचेस करेल. त्याला तिथं रेकॉर्डिंग व्हिडिओ दिसते. हे कराय की नाही? म्हणजे याने होईल काय, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. असे हजारो लाखो पोरं वेबसाईटवर जातील, कोर्स परचेस करतील, कोर्स घेतील, मला पैसे भेटतील, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग मला सांगा, वेबसाईट बनवायची कशी, त्यासाठी लागतं काय हो? प्रोग्रामिंग लागते की नाही? वेबसाईट अशीच बनते का? नाहीये. प्रोग्रामिंग इज देअर टू डेव्हलप द वेबसाईट. याने माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता तुमचा सांगतो. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? लेट सपोज तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला, तुम्ही युट्यूब वरती गेले. तुम्ही युट्यूब वरती गेले आणि सर्च केलं, लाईक हाऊ टू गेट IT जॉब, हे सर्च केलं असेल तुम्ही. हाऊ टू इम्प्रूव्ह द कम्युनिकेशन, काहीतरी सर्च करता तुम्ही, जो तुम्हाला प्रॉब्लेम येतो, राईट? मग हा प्रॉब्लेम तुम्ही कुठं सर्च केला रे? युट्यूब बनलंय कसं? प्रोग्रॅमिंगने बनलंय. अय, ज्यांना ज्यांना माहिती नाहीये त्यांना सांगतो मी, युट्यूब बनलंय प्रोग्रामिंगमुळे. जावा सारखी प्रोग्रामिंग, पायथन सारखी प्रोग्रामिंग, C++ सारखी प्रोग्रामिंग यूज झाली. मग युट्यूब नसतं, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता का? कोणता प्रॉब्लेम? तुम्ही इथं आले कोर्सला माझ्याकडे, अय मी दिसलो असतो का तुम्हाला? युट्यूबच नसतं तर मी दिसलो असतो का? का शोधत बसले असते हजारो करोडो लोकसंख्येच्या दुनियामध्ये, अरे आधी सर कुठे आहेत, आधी सर कुठे आहे? अय मी दिसलो कसं काय तुम्हाला? युट्यूबमुळे. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय की नाही? तुम्ही जावा शिकताय माझ्याकडून, तुम्हाला जावा येत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मी शिकवतोय, हे सोल्युशन आहे. पण मी भेटलो कसा? युट्यूबमुळं. युट्यूब बनलंय कसं? अरे एवढाच नाही प्रॉब्लेम मित्रांनो, इंस्टाग्राम. इंस्टाग्रामवरती दुनियाभराचं नॉलेज आपल्याला भेट, हे सुद्धा प्रोग्रामिंगनेच बनलंय. पायथन प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून इंस्टाग्राम बनलंय. इंस्टाग्रामचा पूर्ण बॅकएंड पायथन मध्ये बनलाय. युट्यूबचा खूप सारा बॅकएंड जावा मध्ये बनलाय. नेटफ्लिक्स कोण कोण यूज करतं? नेटफ्लिक्स पूर्ण जावा मध्ये बनलंय मित्र, ज्याच्यावरती खूप वेगवेगळ्या सिरीज येतात. कळतंय सगळ्यांना? अहो हे जाऊ द्या. समथिंग कॉल्ड झोमॅटो, हे ऍप्लिकेशन माहित आहे तुम्हाला? झोमॅटो इज दिअर, स्विगी इज दिअर, राईट? देन देर इज समथिंग ब्लिंकिट आहे. हे सगळे ऍप्लिकेशन दिसतात तुम्हाला? हे ऍप्लिकेशन सुद्धा प्रोग्रामिंग मुळेच बनलेत मित्र. किती मोठी ताकद आहे प्रोग्रामिंग मध्ये मध्ये बघा सगळे. हे सगळे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग मुळे बनलेत, सगळे. मग झालं काय सर झोमॅटो ब्लिंकिट मुळे? आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. झोमॅटो ब्लिंकिट स्विगीमुळे आपले प्रॉब्लेम का सॉल्व्ह झाले? अहो ज्यांना स्वयंपाक येत नाही ते डायरेक्ट ऑर्डर करतात. स्वयंपाक न येणं हा प्रॉब्लेम आहे, झोमॅटो भेटणं हे सोल्युशन आहे. हे कराय की नाही? 10 मिनिटामध्ये डिलिव्हरी पाहिजे मला घरी, मला कुठं बाहेर जायचं नाही, घरी लगेच डिलिव्हरी येते. तुम्हाला हे ऍप्लिकेशन माहित आहेत? व्हेरी फेमस ओला, उबर, रॅपिडो, कधीतरी तुम्ही यूज केले असते, राईट? याने काय झालं? अहो आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, हे सुद्धा प्रोग्रामिंग मुळेच बनलेत. सर कसला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? अहो रात्रीचे 1 वाजलेत, तुम्हाला घरी जायचंय, ना रिक्षा आहे ना PMT आहे, तुम्ही काय करता? ओला बुक करता, तुम्ही तुमच्या घरी सुखरूप जाता. कोणामुळे? या ऍप्लिकेशन मुळे जाता की नाही हो? मग याच्यामुळे मित्रांनो झालं काय, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आणि म्हणून मी म्हणतोय प्रोग्रामिंग इज व्हेरी पॉवरफुल. प्रोग्रामिंग इतकी पॉवरफुल आहे, जेणे काय होतात, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. असे हजारो ऍप्लिकेशन आहे, तुम्ही दररोज बघताय, दररोज यूज करताय. व्हॉट्सअप सारखं ऍप्लिकेशन दररोज तुम्ही यूज करताय, दररोज 3-3 वाजेपर्यंत चॅटिंग करताय. करताय की नाही? रात्रीचे 3 वाजेपर्यंत हे करताय की नाही? सो कॅन यू टेल मी, जर व्हॉट्सअप नसतं तर तेवढी चॅटिंग पॉसिबल झाली असती का? सर इन्स्टा यूज केलं असतं मी. अहो इन्स्टा कसं बनलंय? इन्स्टा नसतं, फेसबुक वापरलं असतं, स्नॅप वापरलं असतं. जे काय तुम्हाला ऍप्लिकेशन दिसत आहेत, प्रत्येक ऍप्लिकेशनच्या मागे प्रोग्रामिंग आहे. तुम्ही गुगल जाऊन सर्च करू शकता मित्र. गुगलला जाऊन जस्ट सर्च करा, लाईक युट्यूब डेव्हलप बाय युझिंग विच लँग्वेज. हे बघा काय आलं रे?
जावा, पायथन, C++ यांचा यूज करून युट्यूब बनलंय. तुम्ही इंस्टाग्राम टाका. इंस्टाग्राम डेव्हलप बाय युझिंग विच लँग्वेज, तुम्हाला लगेच येईल. पायथन, इंस्टाग्राम मध्ये मेनली पायथन यूज केलंय. सगळे टाकून बघा. आज टास्क हेच करा, घरी गेले जेवढे जेवढे मी सांगितले नेटफ्लिक्स वगैरे टाकून बघा. असं कुठलं दिसणार नाही जादू झाली नाही ऍप्लिकेशन आलं. देयर इज समथिंग कॉल्ड प्रोग्रामिंग इज इन द बिहाइंड. काही कळतंय सगळ्यांना? सो दॅट्स वाय परत आय एम रिपीटिंग, प्रोग्रामिंग इज व्हेरी पॉवरफुल. काऊ? बिकॉज इट इज सॉल्विंग आवर प्रॉब्लेम. पण माणसाचं जीवन होय हे दुःखी कशामुळे आहे माहितीये का? प्रॉब्लेम्स मुळे. हे बरोबर की नाही? हे सगळेजण प्रामाणिकपणे सांगा मला, तुम्ही दुःखी का आहात? दुःखी का आहात? प्रॉब्लेम्स. सर एक प्रॉब्लेम झाला की दुसरा आहेच. मेन प्रॉब्लेम आता सगळ्यांचा सांगू, जॉब. येस ऑर नो? जॉब इज अ प्रॉब्लेम. येस ऑर नो? मग तुमचा जॉब हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर प्रोग्रामिंग शिकाल तर जॉब नावाचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होईल. बाय लर्निंग व्हॉट? हे कळतंय सगळ्या? सो प्रोग्रामिंग मुळे माणूस सुखी होणार आहे, नाही ऑलरेडी झालाय. ऑलरेडी झालाय. मला सांगा ना, हे एवढे ऍप्लिकेशन येऊन आपण सुखीच झालो ना? आता मला सांगा, ज्यांना काही ऑर्डर करायचे, देर इज अमेझॉन, येस ऑर नो? देर इज अ फ्लिपकार्ट. या दोन ऍप्लिकेशन मुळे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले लोकांचे. हो, घरी बसल्या बसल्या फ्रीज, कूलर काय बी मागवा, घरी येतं डायरेक्ट. आधी होतं काय? 20-25 वर्षापूर्वीचा काळ बघा, होतं का काय असलं? मोबाईलच नव्हता, साधा तो नोकिया असायचा. ते खोडायचं आणि रिचार्ज टाकायचा. ते बी अरे बाबा मिस कॉल करतो तिकडून फोन कर. हे होतं का असलं काय? पण हे आलं कशामुळे? प्रोग्रामिंगमुळे. आणि यानं झालं काय? आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मित्रांनो. हे एकच ऍप्लिकेशन नाहीये. अहो तुम्ही जे आता जे लेक्चर करताय ते कशावर करताय? व्हॉट इज दिस? जर झूमच नसतं तर काय झालं असतं? अय काय झालं असतं? तुम्हाला मला भेटायला यावं लागलं असतं. सर शिकवा ऑफलाईन. कराय की नाही? झूम वरती तुम्ही सगळे कनेक्ट झाले. आता इथे 30 जण दिसतायत. एव्हरीवन इज कनेक्टेड विथ मी वाया झूम. झूम बनलंय कसं एकदा विचारा गुगल. झूम ऍप्लिकेशन डेव्हलप बाय विच लँग्वेज, युझिंग विच लँग्वेज. दुनियाभराचे ऍप्लिकेशन युज केले लँग्वेज. हे बघा, विंडोज मध्ये जे झूम दिसतंय त्यासाठी काय वापरलंय? C#, जावा. अँड्रॉइड ऍप मध्ये काय आहे? काय कळतंय? वेब ऍप मध्ये काय आहे? हे वेब ऍप म्हणजे जे आता मी युज केलंय वेब ऍप, डेस्कटॉप ऍप युज केलंय मी. काही जावा आहे की नाही? किती ठिकाणी जावा आहे? एक, दोन, दोन ठिकाणी जावा दिसतंय. सो दॅट इज द पॉवर ऑफ जावा. म्हणजे झूम कशामुळे आहे? प्रोग्रामिंग मुळे आहे. गुगल मीट कशामुळे? प्रोग्रामिंग मुळे आहे. म्हणजे मला एक कन्क्ल्युजनला यायचंय. आपल्याला ज्या 90% गोष्टी दिसतायत, इव्हन आपण दररोज यूज करतोय, डेली यूज करतोय मित्रांनो, डेली, त्या कशामुळे आहेत माहित आहे का? प्रोग्रामिंग मुळे त्या आहेत. आणि अशाच नाही आहेत बरं का, आपले खूप सारे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. हे महत्वाचं आहे. आता झोम सारखं ऍप्लिकेशन राहू 30 पोरं डायरेक्ट माझ्यासोबत कनेक्ट झाले. युट्यूब सारखं ऍप्लिकेशन करोडो पोरांपर्यंत मी पोहोचलो युट्यूब मुळे. इंस्टाग्राम वरती महिन्याला माझे 1 करोड व्ह्यूज येतात. महिन्याला 1 करोड. 1 करोड व्ह्यूज येतात, व्ह्यूज. आय एम नॉट टॉकिंग अबाउट इम्प्रेशन. इम्प्रेशन 100 करोड असते. मग 1 करोड लोकांपर्यंत जर मी पोहोचत असेल, मराठी पोरांपर्यंत पोहोचत असेल, कोणामुळे रे? इंस्टाग्राम कोणामुळे? प्रोग्रामिंग. मग प्रोग्रामिंग मुळे मित्रांनो हा नंबर मी अचीव्ह करू शकतो. प्रोग्रामिंग मुळे लाखो पोरांपर्यंत 10 लाख व्ह्यूज येतात मला युट्यूबला मंथली. हे कोणामुळं? प्रोग्रामिंग. सो प्रोग्रामिंग इज व्हेरी पॉवरफुल. हे स्टेटमेंट चुकीचं आहे का? नाहीये. आणखीन एक गोष्ट सांगतो. प्रोग्रामिंग करून मित्रांनो खूप वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट होते, राईट? त्याच्यामध्ये गेम डेव्हलपमेंट आली,
वेबसाईट डेव्हलपमेंट आली. ओके. वेब ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आली. खूप वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट याच्यामध्ये आहे. वेब ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आली. ठीक आहे. देन दिर इज समथिंग बँकिंग डेव्हलपमेंट. बँकिंग ऍप्लिकेशनची डेव्हलपमेंट आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी हे डेव्हलपमेंट आले. कळतंय? प्रत्येक क्षेत्रासाठी. कुठलंही क्षेत्र म्हणजे या ठिकाणी असं नाही तिथं हे नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोग्रामिंग मुळे मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. आणि याच्यामुळे आयटी इंडस्ट्री इज अ बॅकबोन ऑफ आवर, काय म्हणतो आपण त्याला, जीडीपी. देशाचा प्रॉफिट कशात असतो? जीडीपी. आयटी इंडस्ट्री इज अ बॅकबोन गाईस. त्याचा बॅकबोन आहे, कणा आहे. सगळ्यात जास्त पैसा जर गव्हर्नमेंटला कुठून भेटत असेल तर कुठून भेटतोय? आयटी इंडस्ट्री. सगळ्यात जास्त पैसा. कारण आयटी मध्ये ताकद आहे कशाची? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. मागे एक योजना आली होती, आय थिंक आता पण आहे, लाडकी बहीण योजना. माहिती आहे सगळ्यांना? लाडकी बहीण योजना सगळ्याला भेटली ना पैसे? म्हणजे मी पैसे वाटणारा नाहीये. लाडकी बहीण योजना मित्रांनो मला सांगा, बघा किती मोठा प्रॉब्लेम झाला असता जर प्रोग्रामिंग नसती तर. लाडकी बहीण योजनेसाठी किती महिला आहेत? खूप महिन्यात काहीतरी 58 करोड नंबर काहीतरी आला. ओके. 58 करोड नाही, सॉरी, 8 करोड. ओके. एवढ्या महिलांना महिन्याला दीड हजार द्यायचे होते. 8 करोड. इट इज नॉट अ जोक गाईज. 8 करोड. मग यांनी काय केलं माहिती आहे की एक ऍप्लिकेशन, एक वेबसाईट बनवली. एव्हरीवन नोज दॅट. लाडकी बहीण, तुम्ही सर्च करा. लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov. मग ही वेबसाईट नसती तर किती प्रॉब्लेम झाले असते हो. याच्यात लॉग इन करावं लागायचं, कागदपत्र जोडावी लागायची, मग ते व्हेरीफाय होणार आणि मग तुम्हाला पैसे भेटणार. हे जर घरी जाऊन करायचं असतं तर दुसरं सरकार आलं असतं. 5 वर्षांनी निवडणूक झाली असती तवर बी याचं काम झालं असतं का? मित्रांनो, हा किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला प्रोग्रामिंगने. एवढं डेप्थ मध्ये जाऊन कधी विचार केला का तुम्ही? सर 1,500 आले आम्हाला, तुमचे आले का नाही आम्हाला माहित नाही. एवढ्या डेप्थ मध्ये जाऊन विचार करा ना. जर प्रोग्रामिंग नसती, हे ऍप्लिकेशन, ही वेबसाईट बनली नसती, लाडकी बहीण जरी बनली नसती, घरोघरी जाऊन म्हणावं लागलं असतं, तुमचे कागदपत्र द्या. सगळा गट्टा साचवावा लागला असता कागदपत्राचा. 8 करोड लोकांचा. प्रत्येकाची 3-3 कागदपत्र म्हणा. 8 त्रिक 24 करोड कागदपत्र. अरे ठेवायची कुठं? आग लागली, संपला विषय. कळतंय? सो प्रोग्रामिंग मुळे काय झालं? सोपं झालं सरकारला. सोपं झालं, सगळे काम सोपं झाले. असे किती एक्झाम्पल मी सांगू तुम्हाला, कमीच आहेत मित्र. पुण्यामध्ये एक ऍप्लिकेशन आहे. आता नवीनच आलं होतं बघा, आपली पीएमपीएल. काही जणांनी यूज पण केलं असेल. हे जे ऍप्लिकेशन आहे आपली पीएमपीएल, याचा यूज काय माहितीये का? तुम्ही घरी बसून तिकीट काढू शकता. तुम्ही घरी बसून गाडीचं लोकेशन बघू शकता, पीएमटीचं पास काढू शकता. तुम्हाला सगळी माहिती भेटेल घरी बसून या ऍप्लिकेशनवर. जे पुणेकर आहेत ना, अट्टल पुणेकर, त्यांना माहित आहे, जे पीएमटीने प्रवास करतात. इव्हन मी प्रवास केलाय 3 वर्ष. मला माहित होते किती हाल होते पीएमटी मध्ये. दुनियाभराचे हाल होते पोरांचे. अरे माझे स्वतःचे. कारण माहितीये का, एवढी गर्दी बेकार. मी प्रवास करायचो हडपसर ते शिवाजीनगर. हडपसर ते शिवाजीनगर. एवढा प्रवास असायचा माझा डेली. ओके. असं नाही डायरेक्ट मी इथं आलो, डायरेक्ट माझे 1 लाख फॉलोअर्स झाले, असं थोडी होत असतं. प्रत्येक जणाची एक जर्नी असते, राईट? एवढा प्रवास असायचा माझा. दररोज जायला 2 तास लागायचे, यायला 2 तास, 4 तास जायचे माझे. असली भयानक गर्दी. मागून चढायचा, पुढून उतरून बी जायचं ते. कंडक्टरला काहीच आता पता नाही. मागून चढायचं, पुढून उतरून जायचं. तिकीट काढायला प्रॉब्लेम. परत सुट्ट्या पैशाचा प्रॉब्लेम. कंडक्टर पार वैतागून जायचे. दुसरी गोष्ट, प्रवासी वैतागून जायचे. का माहितीये का? मी थांबायचो स्टॉपला शिवाजीनगरच्या. ते सीओपी कॉलेज नाही का, त्याच्या पुढे थांबायचो. गाडी कधी येणार आहे काहीच गॅरंटी नाही. कधी कधी सांगायचे भाऊ दररोज 4 वाजताकडे, 4ला थांबायचो मी. गाडी येतच नव्हती, 6 वाजेपर्यंत गाडीच नाही. पुन्हा एखाद्याला विचारणार काय झालं गाडीचं, काय की म्हणजे तुम्ही किती वेळी थांबा, काहीच माहित नाही गाडीचं. पण आता मित्रांनो, तुम्ही जर स्टॉपवर थांबला, तुम्ही बघू शकता 301 गाडी कुठे आहे, किती वेळात येणार आहे. लाईव्ह लोकेशन दिसतं, हे लय भारी आहे. तुम्हाला लगेच कळतं. तुम्ही ऑफिसमधून निघू शकता 5 मिनिटात, अरे माझी गाडी आली, जवळ आली, मला जावं लागेल. तुम्हाला जास्त वेळ थांबायची गरज नाही बिकॉज ऑफ दिस ऍप्लिकेशन.
कंडक्टरला सुट्ट्या पैशापायी वाद घालायची गरज नाही बिकॉज ऑफ दिस ऍप्लिकेशन. मागचा पुढून उतरू शकत नाही बिकॉज ऑफ दिस ऍप्लिकेशन. हे कराय की नाही. सो दिस इज द पॉवर ऑफ प्रोग्रामिंग. आणि प्रोग्रामिंग मुळे आपण म्हणतो आयटी इंडस्ट्री बॅकबोन आहे. आयटी इंडस्ट्री बद्दल एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हे बॅकबोन काय सांगतो बरं का. याच्यात पैसा किती आहे बघा. आता माहित बी काय जणांना माहित असेल, काय जणांना माहित पण नसेल. याच्यात एवढा पैसा काय ते सांगतो मी. हे नीट आहे का सगळं. आता काही जणांना माहित असेल किंवा माहित पण नसेल. तर मी सध्या मगरपट्ट्यामध्ये आहे. ओके. मगरपट्टा आयटी पार्क. खूप जणांना माहित असेल हा आयटी पार्क. पण हा किती श्रीमंत आहे हे एका उदाहरणावरून सांगतो. किती श्रीमंत आहे. इथे काय झालं माहित आहे का. मागच्या मला वाटतं एक 15 दिवसाआधी मी चलत येत होतो. चलत येत असताना तिथं काही कामगार काम करत होते. आणि झालं काय होतं माहितीये का. जो फुटपाथ आहे जिथून लोक चलत येतात, त्या फुटपाथवरची एक फरशी थोडीशी फुटली होती. थोडीशी बरं का. काही थोडीशी कळतंय. आपण गावाकडे काय करतो, फरशी तर थोडीशी फुटली असेल डागडुजी करतो, काहीतरी करतो, त्याला तशीच राहू देतो. फरशी थोडीशी फुटली, त्या बाबाने ती सगळी फरशीच उकळून काढली. मी नीट बघितलं, थोडीशी फरशी फुटली होती, त्याने सगळी फरशी काढली. आणि मी म्हणलं त्यांना, अहो म्हणलं चांगली होती की फरशी, थोडी तर फुटली होती. तर ती काय म्हणलं माहिती आहे का, वरून आम्हाला सांगितलंय आमचं काम आम्ही करणार. मी त्यांना फक्त सहज विचारलं, म्हणलं काय फरशीची किंमत किती आहे. ती मला 10,000ची एक फरशी आहे. मला 10,000ची एक फरशी. मगर पट्ट्यामध्ये जे फुटपाथवर चालता तुम्ही, एक फरशी 10,000ची एक. तुला अशा किती फरशा लाखोनी असतील. पण त्याने एक फरशीसाठी थोडं फुटल्यासाठी सगळी फरशी काढली. मग मित्रांनो, यू कॅन इमॅजिन, जर थोडं जरी फरशीला हे झालंय तर ते डायरेक्ट फरशी बदलतात 10,000ची. सो मगरपट्ट्यामध्ये किंवा आयटी पार्कमध्ये असणारे जे बिल्डर आहेत, व्यवसायदार आहेत, किती मोठे असतील. किती लाखोचा पैसा त्यांच्याकडे असेल, किती करोडोचा पैसा असेल. आणि मी म्हणलं तुम्हाला रोजगार किती आहे. ते म्हणले तासाचे 1,000 भेटतात आम्हाला. किती. तासाचे 1,000. आहे का कुठं असं. कंपनीमध्ये जर 30,000 महिना पेमेंट असेल तर तुम्हाला 8 तासाचे 1,000 आहेत. बरोबर की नाही. आय एम करेक्ट. 8 तासाचे 1,000 म्हणजे 30 दिवसात 30,000. त्याला तासाचे 1,000 होते. म्हणजे तुम्ही काम किती करता. ती मला करतो 2-3 तास, 2-3 हजार घेतो आणि जातो. म्हणलं तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त कमवले. म्हणजे जो मजदूर आहे मगरपट्ट्यामध्ये काम करणारा आयटी पार्कमध्ये, तो सुद्धा एका एम्प्लॉय पेक्षा जास्त कमवतो. त्याने जर 8 तास काम केले तर 2.5 लाख रुपये महिना कमवेल तो. ते काम वेगळं आहे, पण मला सांगायचं काय याच्यातून, की पैसा किती आहे. कळतंय सगळ्यांना. खूप जास्त पैसा आहे मित्रांनो आयटी मध्ये. खूप जास्त. आणि त्याचं कारण काय सांगू का. त्याचं कारण सांगतो. कारण सांगितल्यावर तुम्ही मला खरंच बरोबर आहे. एवढा पैसा असण्याचं कारण असायलाच पाहिजे. ते कारण आहे मित्रांनो. अहो जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर मित्रांनो, लोक पैसे का नाही देणार. लाखोने पैसे देतील लोक. कारण लोकांच्या जीवनामध्ये आजकाल सध्या दुःख एकाच गोष्टीमुळे, आणि त्याचं नाव मी परत परत सांगतोय तुम्हाला, प्रॉब्लेम्स. यामुळेच दुःख होतंय लोकांना. म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर त्याला लाखोमध्ये पैसा भेटणारच. तुम्हाला सुद्धा सांगतो, पैसे कमवायचे असेल तर एक ट्रिक आहे. हे सांगू का ट्रिक. पैसे कोणाकोणाला कमवायचे. ट्रिक सांगू का. ऑनलाईन वाले नको. अरे बोला की. कोण कोण. सांगा वाटतं तुम्हाला. सांगा. तुम्ही जर काहीच बोलले नाही तर नाही सांगत बाबा. मला वाटतं तुम्ही मोठे श्रीमंत आहेत. अंबानीच्या नाही शेजारी सर. वगैरे राहतो. नाही सर. सांगू का. हो सर, नक्की. हो सर. हा. ए, ऐका रे. सगळ्यांनी उत्साह दाखवलाय. म्हणजे सगळेजण पैसे कमवायचे म्हणतायत. ठीक आहे. आता ज्यांनी म्हणले नाहीत सांगा. माइट बी असू शकतात बाबा त्यांच्याकडे पैसे, मोठी माणसं, मोठे विचार. ऐका. पैसे कमवण्यासाठी पोरांनो काही नाही. फक्त फोकस करा प्रॉब्लेमवर. ही स्ट्रॅटर्जी मी वापरली बरं का. आणि ही स्ट्रॅटर्जी मी एका ठिकाणी ऐकलीच होती. आणि मी पैसे कमवले सुद्धा. आणि मी कमवले सुद्धा. जीवनात फोकस करा प्रॉब्लेमवरती. तुम्ही खूप पैसा कमवाल. फोकस कशावर करायचा. प्रॉब्लेम.
सर फक्त फोकस प्रॉब्लेमवर करून चालेल का? नाही. फोकस प्रॉब्लेमवर करायचा आणि ट्राय टू फाइंड आउट द सोल्युशन फॉर दॅट. अय काय म्हणतोय मी? ट्राय टू फाइंड आउट द सोल्युशन फॉर दॅट. फक्त प्रॉब्लेमवर फोकस करून नाही चालणार. सोल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आधी फोकस करायचा प्रॉब्लेमवर, मग त्याच्या सोल्युशनवर. भाई डन. सोल्युशन झाल्या झाल्या तुम्हाला नाही पैसे भेटले मला सांगा, मी देतो. भाई काय करायचं परत बघा. ट्राय टू फोकस ऑन प्रॉब्लेम, देन सॉल्व दॅट प्रॉब्लेम, विल गेट मनी. एक्झाम्पल सांगू बघा. हे सगळ्यांना माहित आहे ब्युटी पार्लर. कोण आहे तर ब्युटी पार्लर माहित नाही? प्रत्येकाला माहित आहे ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर मध्ये का जातात हे पण माहित आहे. का जातात? लेट सपोज एखादी मुलगी किंवा पुरुष सुद्धा जातात काय काय ब्युटी पार्लर मध्ये. दिसायला चांगले नसतील, चेहऱ्यावरती काळपटपणा असेल, डाग असतील, जातात. आता ते जाऊन काय करतात रे? ते त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सांगतात. हे बघा, मला सुंदर दिसायचंय, पण प्रॉब्लेम काय झालाय? इथं डाग आहेत, इथं काळपटपणा आहे, हे तुम्ही नीट करून देता. ते काय म्हणतात? हो. म्हणजे प्रॉब्लेम कोणी सांगितला? ज्याच्या चेहऱ्यावर डाग आहेत त्यांनी काय सांगितलं? आम्ही तुम्हाला काय देऊ? सोल्युशन देऊ. म्हणजे प्रॉब्लेम सांगितला त्या लेडीजने आणि त्यांनी त्यांना सोल्युशन दिलं. म्हणजे त्यांना सुंदर केलं. त्यांना भेटलं काय? पैशाच्या मागे जायची गरज आहे का? काय बोला, पैसे कमवण्यासाठी कोणाच्या मागे जायचं? आदिनाथ सरच्या. हे कोणाच्या मागे जायचं? प्रॉब्लेमच्या. या दुनियामध्ये मित्रांनो खूप सारे प्रॉब्लेम आहेत. टॅकल करा त्या प्रॉब्लेमला आणि त्याचं सॉल्युशन शोधून काढा. पैसा तुमच्या जवळ आहे. पण एक गोष्ट सांगू, प्रॉब्लेम 100% लोकांना दिसतात. नीट बघा, 100% लोकांना प्रॉब्लेम दिसतात. आता इथे 32 जण आहेत आणि तुम्ही दोघं 34 जण. प्रत्येकाला माहित आहे प्रॉब्लेम आहे की नाही? असं कोणी सर नाही नाही प्रॉब्लेमचा माझा काहीच संबंध नाही असं आहे का? नाहीये. पण मित्रांनो त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढणारे 10% असतात. किती? असं का माहितीये का? प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी एक गोष्ट इथं मध्यभागी लागते आणि ती सगळ्यात महत्वाची आहे आणि त्याचं नाव आहे, हे बोला की, कुणालाही चेहऱ्यावरचे डाग पुसता येतील का ते ब्युटी पार्लर मध्ये? आता मला सांगितलं आधी ना सर बघता का थोडं? हे जमल का मला? हे नाही जमणार आहे. हे कळतंय? नॉलेज ही जी मध्यभागी गोष्ट आहे ना, लय महत्वाची आहे. हे 10% लोकांना जमतं. प्रॉब्लेम तर सगळे सांगतात रे, हा माझा प्रॉब्लेम आहे, तो माझा प्रॉब्लेम आहे. अहो सॉल्युशन किती जण देतात? 10% देतात. जे सोल्युशन देतात ते पैसे कमवतात. जे प्रॉब्लेम सांगतात ते काहीच नाही कमवत. हे कळतंय सगळ्यांना? अहो प्रॉब्लेम तर कुणी सांगेल ना, माझ्या चेहऱ्यावर डाग आहेत, सगळे म्हणते माझ्या चेहऱ्यावर डाग आहे. अरे काढून कोण देणार? तर ते 10 जण निघतात, मी काढून देणार. ते पैसे कमवतात. हे समजतंय का? आणखीन एक एक्झाम्पल देतो. कशाच्या मागे जायचं? प्रॉब्लेमच्या. परत काय घ्यायचं? काय नॉलेज. होईल? सोल्युशन. काय भेटेल? मनी. सिम्पल. इज दॅट सिम्पल गाईज. आजपासून पैशाच्या मागे जायचंच नाही. मागं जायचं, त्याचं नाव आहे नॉलेज. टेक द नॉलेज गाईज. मी असं म्हणत नाहीये एका स्पेसिफिक गोष्टीचं नॉलेज घ्या, कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असू द्या. तुम्ही कधीही बघा, तुमच्याकडे नॉलेज आहे आणि तुम्ही उपाशी राहाल असं शक्यच नाहीये. ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्याकडे पैसा आहे. मी एक्झाम्पल यांच्यासाठी देतो, जे ज्यांच्याकडे बापदादाची संपत्ती आहे ते सोडून बरं का. नाहीतर एखादा म्हणेल सर मला तर काहीच येत नाही, माझ्या नावावर 25 एकर आहे. बाबा तू मोठ्या बापाचा आहे. हे कळतंय? त्यांच्यासाठी एक्झाम्पल नाहीये. हे एक्झाम्पल त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करायचंय. हे कळतंय सगळ्यांना? सर माझ्या घराचं छप्पर आहे, मला बंगला बांधायचा आहे, त्यांच्यासाठी आहे. टेक द नॉलेज विल अर्न द मनी. हे कळतंय सगळ्यांना? म्हणून नॉलेजच्या पाठीमागे धावा मित्रांनो. जितकं जास्त घेता येईल तेवढं नॉलेज घ्या. जेवढं नॉलेज तुमच्याकडे असेल तेवढा पैसा तुमच्याकडे असेल. बघा याच्यात पण हे होतं बरं का, नॉलेज आहे सर पण थोडं आहे, थोडाच पैसा भेटेल. आता बघा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल एखाद्याला आणि नॉलेज पण चांगलं आहे, त्याला चांगलं पॅकेज भेटतं 40 वर्षाचं. चांगलं नॉलेज आहे ना. एखाद्याकडे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, चांगलं नॉलेज नाही, ते 10 LPA मध्येच खेळतो. इट इज अ रियालिटी गाईज.
एक्सपिरियन्स चांगला आहे पण नॉलेज कमी आहे. 10 लाखच. म्हणजे नॉलेज जेवढं जास्त, पैसा तेवढा जास्त. काय कळतंय? आता मला 3च वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. किती? मी पॅकेज नाही सांगणार पण. पण मी कमवतोय. आय एम अर्निंग द मनी बिकॉज ऑफ नॉलेज गाईज. मी नॉलेजच्या पाठीमागे धावतो. मी सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून घेतल्या. C++. मला माहित होतं त्याच्यामध्ये खूप सारा पैसा आहे. जावा, पायथन अशी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज नाही जी मला येत नाही. सगळं येतं. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे टेक द नॉलेज, डन. पैसाच पैसा. आता मी काय करतोय बघा. प्रॉब्लेम तुमचा आहे. तुम्हाला जावा येत नाही. डोंट नो जावा. मी काय करतोय? जावा शिकवतोय तुम्हाला. म्हणजेच काय? आय एम जावा टीचिंग टू यू. तुम्ही मला काय देताय? मिस कॉल. पैसे देताय ना? हे बरोबर की नाही? आता मी तुम्हाला पैसे मागितले का? नाही. मी तुम्हाला म्हणलं मी तुम्हाला जावा शिकवतो. मग तुम्ही काय म्हणले? आम्ही तुम्हाला पैसे देतो. सो पैसे मित्रांनो मागून करून येत नसतात. गो फॉर द नॉलेज. यू विल गेट मनी ऑटोमॅटिकली. YouTubeवरती मी व्हिडिओ बनवतो. आणखीन एक एक्झाम्पल. मी YouTubeला म्हणलं का मला पैसे दे? नाही. मी YouTubeवर व्हिडिओ बनवले, नॉलेज दिलं लोकांना. YouTubeने मला त्या बदल्यात पैसे दिले. हे ऑटोमॅटिक भेटतं. इट इज ऑटोमॅटिक प्रोसेस. बट पोरांना काय वाटतं की बाबा मी पैशाच्या पाठीमागे जाईल मला पैसे भेटतील. तू नॉलेजच्या पाठीमागे जा. पैसे पळत येतील. पण ठीक आहे सगळ्यांना क्लिअर आहे. सो त्यासाठी वी आर गोइंग टू टेक द नॉलेज ऑफ प्रोग्रामिंग. आणि आता सगळ्यांना कळलंच असेल प्रोग्रामिंग किती पॉवरफुल आहे मित्रांनो. प्रोग्रामिंग शिकणं किती गरजेचं आहे, किती महत्वाचं आहे. त्यामुळे आज आपला एवढाच संकल्प होता की बाबा आपल्या सगळ्याला प्रोग्रामिंग शिकायचे. आणि ती कोणती शिकायची? जावा प्रोग्रामिंग शिकायचे. आता उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जावाच का शिकायचे. हे पण क्वेश्चन आहे. जर प्रोग्रामिंग कळलं आम्हाला पण जावाच का? त्याच्या मागे सुद्धा रिझन्स आहेत. ते रिझन्स उद्या आपण बघू. आणि इव्हन आपण उद्या माइट बी पहिला प्रोग्राम जावाचा करून बघू. हे ठीक आहे सगळ्यांना? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट ऑनलाईन? नो. टायमिंग बद्दल मी एकदा ग्रुपला कळवेल तुम्हाला. ठीक आहे शुभम? ठीक आहे. टायमिंग बद्दल मी ग्रुपला कळवेल. फिक्स टाइम आपला सांगेल. ठीक आहे. येस. आणखीन कोणाला काय डाऊट आहेत का रे? आजच्या सेशनसाठी आपण इथंच थांबतोय. आज आपण काय काय बघितलं याची रेकॉर्डिंग तुम्हाला ड्राईव्ह वरती भेटेल. एव्हरीवन गुगल ड्राईव्हची लिंक तुम्हाला ग्रुपला भेटेल. त्या ड्राईव्हला रिक्वेस्ट सेंड करायची सगळ्यांनी. आणि एक महत्वाची गोष्ट तुमचा ईमेल मला सेंड करायचा आहे व्हॉट्सअप. ईमेल ज्या ईमेलवरून तुम्ही रिक्वेस्ट करताय. सो आय कॅन अप्रूव्ह युअर रिक्वेस्ट फॉर द रेकॉर्डिंग. आणि दुसरी गोष्ट टायमिंग मी ग्रुपला अपडेट करेलच. ठीक आहे. सेशन आपलं असतं 3, लेट सपोज 3 वाजता आहे. 3 ते लेट से 4:30. ओके. सो ट्राय करा 3ला सेशन आहे ना, एक 5 मिनिटं आधी जॉईन करायला. लाईक 2:55 तेव्हाच जॉईन करून ठेवा. मी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करेलच. राईट. आपलं निवांत वगैरे यायचं मग तुमचं लॉस होतो. माझा काय लॉस होतो का? नाही होत. आता मी ज्या गोष्टी शिकवल्या त्या 15-20 मिनिटांनी तुम्ही आले परत पाटलासारखे. हे बरोबर की नाही? त्याच्यामध्ये तुमचा लॉस आहे, माझा लॉस नाहीये. राईट. खूप भारी टीच केलं. थँक्यू. ओके. येस येस येस. टायमिंग बद्दल ग्रुपला सांगतो. 90% हाच टायमिंग असण्याची शक्यता आहे. ऐका ज्यांचं कॉलेज आहे त्यांच्यासाठी सांगतो. बघा कॉलेजवाले काय करा माहितीये का? तुमचं कॉलेज असतं आय कॅन ऍग्री. पण मित्रांनो एक गोष्ट सांगू. कॉलेज मध्ये जे तुम्ही शिकताय ना ते इंडस्ट्रीमध्ये 10%च यूज होणार आहे. 10%च यूज होणार आहे. आणि जे मी आता तुम्हाला शिकवतोय ते 90% यूज होणार आहे. जे मी तुम्हाला आता शिकवतो. त्यामुळं प्रायोरिटी शुड बी टू दिस वन. तुमच्या कॉलेजवाल्यांना सांगा आय एम टेकिंग लाईक सेशन्स. मी बॅच लावले, कोर्स लावलाय. ते अप्रूव्ह करतात रिक्वेस्ट. आणि एखादं सेशन ऑफ ठेवलं म्हणजे काय लई लॉस होणार आहे का? नाही होणार आहे. का होणार आहे? एखादं सेशन ठेवा ना बाबा. असं पण तुम्ही जातच ना. बरोबर की नाही? इकडे लेक्चर चालू, तुम्ही इकडे कॅन्टीन मध्ये. हे सगळेच नाही करत बट मोस्टली करतात ना.
सो एखादं सेशन ऑफ ठेवा शेवटचं, म्हणा बाबा आमचं महत्वाचं सेशन आहे, कॉलेजमधून करा किंवा घरून करा, राईट. बट टेक द नॉलेज दिस वन गाईज, बिकॉज कॉलेज मधलं खरंच मित्रांनो कामाला येत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जे मी 3 वर्ष कॉलेजमध्ये केलं, अरे काहीच नाही त्यातलं, नथिंग. मी 10% तर म्हणतोय तुम्हाला. एक बेस म्हणून ठीक आहे म्हणता येईल, पण काहीच उपयोग नाहीये. सो कॉलेजचा तुमचा फक्त तुमचे सब्जेक्ट वगैरे बॅक पडू देऊ नका. तुमचा सीजीपीए फक्त चांगला ठेवा. ओके, ऍटलिस्ट अबव्ह 60. आणि तुमचं बॅक नसलं पाहिजे, नो बॅक. एवढं जरी असेल ना, डन. बाकी तुमच्याकडे झिरो नॉलेज असू द्या, आय विल मेक यू 100%. तुम्हाला मी 100% नॉलेज देईन. सो गिव्ह द प्रायोरिटी टू दिस सेशन्स. एक क्लिअर आहे सगळ्यांना? अरे येस, व्हेरी गुड. हे बघा, संचिताने लगेच मला मेसेज केला. ओके सर, आय विल मॅनेज द कॉलेज टायमिंग. व्हेरी गुड. So I want this approach because give the priority where you are getting something, right? But तुम्ही प्रायोरिटी देताय where you are getting something else. अहो सर, काय सांगायचं तुम्हाला, कॉलेजमध्ये लक्षच लागत नाही परत. ओके, गिव्ह द टाइम टू प्रायोरिटी टू दिस वन गाईज. ठीक आहे, थांबू आपण आजसाठी. ओके. आणखीन एक विनंती, आजच्या सेशनचा फीडबॅक आपल्या ग्रुपवरती सगळेजण शेअर करा. कसं होतं सेशन, काय होतं, ठीक आहे. तुमचा फीडबॅक मला कामाला येईल. ओके. ग्रुपवरती आय थिंक ऍडमिन ओनली आहे का रे? ते मी कट काढतो आणि तिथं टाकतो, कुणीही मेसेज करू शकतो. जो काय प्रामाणिक फीडबॅक तुमचा आहे तो द्या. तुम्हाला काय वाईट वाटलं ते पण सांगा, तुम्हाला काय बरोबर नाही वाटलं ते पण सांगा. असू शकते एखाद्याला वाटलं असेल लय बोर झाला असेल, देऊन टाका बोर, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला भारी वाटलं ते सांगा. पण युअर फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठे गेले रे सेटिंग? हा, यू कॅन सेंड द मेसेज. ठीक आहे. आणखीन काय कोणाला बोलायचं? ओके, नथिंग. ठीक आहे. सर हे बघा, मेल आता एक आयडीच जण ग्रुपला पोस्ट करायचे की नंबरला, नाही नाही, व्हॉट्सअप मला नंबरला? पर्सनल पाठवा, पर्सनल पाठवा. ठीक आहे. ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू गाईज, थँक्यू.